स्यात् विरन्ति ये मुदिता। साप्ताहिक प्रवचनाचा आपला विषय श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन. मनुष्य आणि त्याचं कर्तव्य काय याविषयी आपण बोलत आहोत. प्रत्येक मनुष्याची अवस्था वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याची कर्तव्य करत असतात. एखादं जे कर्तव्य असतं ते दुसरंच असत नाही. त्यामुळे प्रत्येकाची कर्तव्य जरी वेगळी असली तरी एक सामान्य कर्तव्य सगळ्यांसाठी असतं आणि ते म्हणजे हळूहळू प्रगत होणं. कारण प्रगती ही अचानक होत नाही आणि कधी काळी अचानक झाली असं वाटली त्याला श्रीरामकृष्णांनी कृपासिद्ध म्हटलंय. एक साधन सिद्ध असतो आणि दुसरा कृपासिद्ध असतो. साधन म्हणजे तुम्ही प्रयत्न करता, प्रयत्नशील आहात. यतयः गीतेमध्ये म्हटलंय. यतयः म्हणजे यती म्हणजे प्रयत्न करतो, म्हणजे यती म्हणतो. अधिक प्रयत्नशील आहात असं शंकराचार्य म्हणतात. तुम्ही प्रयत्न करता, इट्स गुड, पण थोडंसं आणखी करा. तरी झाली बाब साधन सिद्धाची. तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो आणि कशासाठी करतो. मग तुमचं भाग्य तुमच्या हातात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुमच्या भाग्याचे तुम्ही निर्माते आहात आणि हे अक्षरशः सत्य आहे. प्रत्येक गोष्ट जो करतो त्यालाच त्याची फलप्राप्ती होते. आपण जेवलो तर आपलंच पोट भरतो, इतरांचं पोट भरत नाही. आपण औषध घेतलं तर आपण बरे होतो, त्याचा इतरांशी काही संबंध नाही. त्याला म्हणतात साधन सिद्ध. असं करता 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 मनुष्य शेवटचा टप्पा गाठतो. मग कृपा सिद्ध काय आहे? सिद्ध म्हणजे शेवटची अवस्था. त्याला आपण अंतिम यश म्हणतो. पण शेवटचा टप्पा गाठला की तिथे आपण थांबतो. श्रीरामकृष्ण म्हणजे जिथे शांती तिथे तिष्ठ असं श्रीरामकृष्ण म्हणतात. कुठे थांबायचं? किंवा आता थांबायला हरकत नाही असं काय आहे? शांती. म्हणून गीतेमध्ये शांतीमध्ये गच्छति असं म्हटलंय. त्याला शांतीची प्राप्ती होते. काहीतरी निकष असावा लागतो, काहीतरी पॅरामीटर्स कसोटी असावी लागते, जेणेकरून आपल्याला स्वतःला समजेल की नेमकं कितपत साध्य झालेलं आहे. शांतीमध्ये गच्छति 71 श्लोक आहे दुसऱ्या अध्यायात. त्याला शांतीची प्राप्ती होते. आता शांती म्हणजे शांती. त्याचं मन शांत झालेलं आहे, त्याची इंद्रिय शांत झालेली आहे, सगळं व्यक्तित्वाचे शांत आहे. आता ही
ही शांती किती डिग्री आहे, तिची मात्रा किती आहे, हे आपण कसं ठरवणार? पुष्कळांना गाढ झोप लागते, उठल्यानंतर एकदम त्यांना किती उपरेशनामध्ये किती सुखाने झोपलो होतो, म्हणजे सुषुप्तीचा पण आनंद असतो, शांती असते. तो पण एक निकष आहे. तुमचं मन स्तब्ध झालं तर तुम्हाला आनंद, सुखाची प्राप्ती होते, म्हणजे मन सुखी होते. पण आपण सुखासाठी काय करतो? मनाला उत्तेजित करतो. आपण सुख मिळवण्याचे आपले काही ठोकताळे आहेत. आपण मनाला उत्तेजित करतो विविध प्रकारे. म्हणजे 5 मुख्य आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. हे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध त्याचे ऑर्गन्स, इंद्रिय, यांचा उपयोग करून किंवा हे समजून घेऊन आपण त्याप्रमाणे थ्रिल, त्याला आपण आनंद म्हणतो. हे आजकाल पावसाळा सुरू आहे, तर ते पावसाळ्यामध्ये थ्रिल करत असतं. धबधबे कोसळतात, ते वाहतात, पाण्याचे झरे वाहतात आणि लाटा असतात समुद्रामध्ये, बऱ्याचशा उंच उंच लाटा. ही सगळी दृष्टीसुख असतं ते. मग ती मजा घ्यायला लोक गर्दी करतात. पण सरकार काय करतं? सरकार तिथे सुरक्षेची व्यवस्था करतं, पोलिसांना ठेवतं. तिथे कशाला पोलिसांची गरज आहे? करू दे म्हणजे लोकांना मजा. लोक मजा करतात, तुम्हाला काय करायचं? सरकारला काय करायचं? लोकांनी मजा करणं हे त्यांचं अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आहे. सरकारला कशी काय देणं घेणं आहे? देणं घेणं काय आहे? कारण तिथे दुर्घटना घडतात, अपघात होतात. तुमच्याकडे काही आजकाल ते क्लिप्स येतात, बघितले असेल. एक जोडपं असेल 35-40 वर्षाचं, आपलं काय नक्की माहिती अंदाज करावा लागेल. तर ते समुद्राच्या अर्थात काठावर होते, आत रॉकवर बसता येते. त्याच्यात दोघं बसले, बिलकुल बसले एकमेकांना. आणि समुद्राच्या पावसाळ्यामध्ये लाटा जोरदार असतात, मोठ्या मोठ्या असतात. केवळ त्या खडकावर कोसळतात आणि त्यांना खूप मजा वाटते. जसं आपण बाथरूममध्ये एक शॉवर असतो, अंगावर शॉवर असते की मजा वाटते. ती थोडीशी मोठी शॉवर म्हणायची, आणखी जबरदस्त शॉवर म्हणता येईल. अंगावर दोघे जण खूप मौज करतात, खेदळ जाते. काठाद्वारे लवकर या लवकर या म्हणा म्हणा. ते एक तर कानावर पडत नसेल किंवा त्याचं भान नसेल, त्यांना खूप आनंद होत आहे. पण प्रत्येकाला कळत आहे की काही खरं नाही, कोणत्या क्षणाला काय काय खरं नाही. मोठी लाट येते आणि दोघांनी घेऊन जाते. पुढे सांगितली गरज नाही, स्टोरी कंटिन्यूस. असं का म्हणतात की शांती म्हणजे सुख आणि शांती या गोष्टी भिन्न आहेत. गीतेमध्ये सुखही म्हटलं आहे, आत्यंतिकम सुखम अक्षम सुखम श्नुते असं म्हटलंय. तर आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते, अक्षय सुखाची प्राप्ती होते. ते संपत नाही असं सुख नाही. ब्रह्मसंस्पर्शम सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम श्नुते, अनायास. पण तिथे शांती आणि सुख एका ठिकाणी पण आणले दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये. सुख, तुम्ही कोणत्या सुखाची कल्पना करता? हा विषय महत्वाचा आहे, हाच आपला केंद्रीय विषय मनुष्याच्या दृष्टीने. सतत धडपडत असतो, विविध प्रकारे सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण नक्की जर अशांत असाल, तुमचं मन जर अशांत असेल आणि मग तुम्ही सुखाची कल्पना करता, ते बरोबर नाही. या दोन गोष्टी विरुद्ध आहेत.
आपण मनाला अशांत करून सुखाची कल्पना करतो. म्हणतात ते विरुद्ध आहे. दुःख येऊ नये येवते 5वा अध्याय. तुम्ही दुःखाची कारण निर्माण करता आणि सुखाची अपेक्षा करता. दुःख तुम्ही निर्माण करतात आणि सुख पाहिजे म्हणतात, एकच शक्य आहे. म्हणून तिथे प्रश्न आहे, कुतः सुखम अशांतस्य कुतः सुखम. कारण सुखाच्या विविध कल्पना असतात, प्रत्येकाची कल्पना असते. भगवान शंकराचं एक प्रश्नोत्तरी पुस्तक आहे. 2 शब्दामध्ये प्रश्न, 2 शब्दामध्ये उत्तर. अशा बरेच प्रश्न आहेत आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, किम सुखम. सुख म्हणजे काय? प्रवासे अगमनम. विचित्र वाटतं तुम्हाला हे काय सांगितलं भगवानांनी शंकराचार्यांनी? प्रवासे अगमनम म्हणजे प्रवास करावा लागू नये, हे झालं सुख. आपला धक्का नसेल. आपण प्रवास कशाला करतो? सुखासाठी करतो. मुलांना युवकांना तर प्रवास म्हणजे खूपच मजा वाटते. चला आता कुठे जाऊन येऊया, बरेच दिवस कुठे गेलो नाही घराच्या बाहेर. पण ते आताच म्हणून पावसाळ्यामध्ये लोक खूप छान असतं. सगळीकडे हर्षमानसी, श्रावण मानसी हर्षमानसी, आहे की नाही? हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरवणी होऊन पडे. फार सुंदर कविता कवींची. वरती खाली इंद्रधनुसा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले हो मंडपी गुढी वासे. भालासा सूर्यास्ता सांद पहा तो उघडे, तरु शिखरावर उंच शिरावर पिवळे पिवळे होत तिथे म्हणतात. शंकराचार्य काय म्हणतात? प्रवास या म्हणून प्रवास करावा लागू नये, हे सुखाचे. का? त्यांना इतका प्रवास करावा लागला. त्यांनी जन्मभर इतक्या अल्प आयुष्यामध्ये भारतभर भ्रमण केलं. सगळीकडे त्यांनी मठ स्थापले, चारी कोण्याला कोपऱ्याला प्रचंड कार्य केलं. म्हणजे एवढं कार्य त्या काळामध्ये कोणी करू शकतो याची आपल्याला नुसती साधी कल्पना सुद्धा करता येत नाही. एवढं मोठं काम करू शकतो ते अजरामर काम आहे. कधी इतिहासाच्या पानावर पुसलं न पुसलं जाण्यासारखं. पण ते कसं झालं? प्रवास केवढा झाला ना. आता त्यावेळी काही पायीच प्रवास होता, दुसरा काही पर्याय नव्हता. त्यांना काही बैलगाडी पण उपलब्ध नसतात, घोडा पण असेल उपलब्ध झाला. सगळा प्रवास पायीच केला होता. आज स्वामी विवेकानंदांनी प्रवास केला असता तर त्यांनी विमानाने केला असता. ते जहाजाने ग्रस्त केली. त्या जहाजाला बरेच दिवस लागतात, महिन्यात लागतात. शंकराचार्याच्या काळामध्ये 1300 वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती? त्यावेळी तर काही साधन नव्हती, पण जंगलं वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे सगळ्याच गोष्टींचे हाल हाल हाल. मग त्यांच्या दृष्टीने सुखाची कल्पना म्हणजे किम सुखम प्रवासे अगमनम. प्रवास करावा न लागणं, प्रवास न करावा लागणं, ते त्याच्यावर ठीक आहे. परंतु अशांतस्य कुतः सुखम म्हणजे शेवटी अशांत, शांतीची आपण कास धरायला पाहिजे. म्हणजे सगळं काही करा, तुमच्या कल्पनेप्रमाणे करा किंवा तुमच्या ज्ञानाप्रमाणे करा, म्हणजे तुम्हाला बाहेरून मिळालेल्या माहितीमुळे करा. पण तुमचं ते सुख शांतीकडे येऊन जातं की अशांतीकडे एवढं बघा. म्हणून तिथे मोक्षमधिगच्छति म्हटलंय. स मोक्षमधिगच्छति, स शांतिमधिगच्छति. विहाय कामान् सर्वान् पुमांश्च निःस्पृह निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति. त्याला शांती प्राप्त होते. त्याने सगळ्या कामांना उन्मुक्त झाला आहे, निरंकारी झाला आहे, निर्मम झाला आहे, अनासक्ती विलीयक शाखामध्ये. अशा माणसाला शांती प्राप्त होते. संदर्भानुसार शंकराचार्यांनी शांतीची व्याख्या अशी केली आहे, मोक्षाख्या परमोक्ष. त्या शांतीचं नाव आहे मोक्ष. शांती किती खूप आली आहे, शब्द हा शब्द खूप आलाय, पण तिथे संदर्भ आहे तो मोक्षाचा संदर्भ.
म्हणजे तुम्ही बंधनात आहात. एखाद्या व्यक्ती कॉन्व्हिक्ट आहे आणि त्याला तुरुंगात ठेवलं आहे. कदाचित त्याला फाशीची शिक्षा झाली आहे, म्हणजे मरणाची शिक्षा झाली आहे. काहीतरी होतं आणि ते सगळं सुटतं, त्याच्या तुरुंगातून सुटका होते. मग काय होईल, त्याला भरपूर आनंद होईल. आनंदी आनंदाकडे होईल त्याला, जिकडे तिकडे चोरीकडे. प्रशांत मनस्संयेनम प्रशांत मनसंयेनम योगिनम सुखमुत्तमम असं म्हटलेलं आहे. अक्षयम सुखम, आत्यंतिकम सुखम, अनंत सुखम. बघा किती कल्पना आहे, प्रशांत कल्पना आहे. प्रशांत मनसंयेनम, या योगाचं मन, योगिनम, या योगीचं मन म्हणजे स्थिर झालं आहे, निग्रही झालं आहे, किंवा त्याला योगाच्या विरुद्ध झालेलं आहे. म्हणजे त्या मनामध्ये कल्पना उठत नाही, संकल्प उठत नाही, अनावर संकल्प उठत नाही, त्याला निरुद्ध मन म्हणतात. आपल्या मनामध्ये सतत भावना असतो ना, तसेच मनामध्ये तरंग उडत असतात, कल्पना उडत असतात. ठीक आहे, पण आपण त्याला थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही, थोपवू शकत नाही, कारण आपण निवडली नाही आहे. म्हणून म्हणतात प्रशांत मनसंयेनम योगिनम सुखमुत्तमम. म्हणजे त्याला विशेषण दिलं आहे उत्तमम सुखम, त्याला उत्तम सुखाची प्राप्ती होते. कारण काय, त्याचं मन नुसतं शांत नाही आहे, प्रशांत आहे, अति शांत आहे. कशासाठी सगळ्या गोष्टी इथे सगळं नेमकं काय काय, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण महाभाव करतोय, त्याच्या मागची भूमिका हीच आहे की तुमचं लक्ष स्पष्ट झालं आहे. पण 15व्या अध्यायामध्ये सबुद्धिमान होतो तो आणि कृतकृत्य होतो असं म्हटलंय. किती गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया ज्ञात्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. हे गुह्यतमं अत्यंत गोपनीय शास्त्र आहे, म्हणजे सहज समजत नाही, उपलब्ध होत नाही. मी सांगितलेलं आहे इदमुक्तं मया, हे अनघ निष्पाप अर्जुना, हे मी सांगितलेलं अतिगुह्य हे शास्त्र आहे. कशाला सांगितलं, हे जाणून सांगितल्यासाठी तुम्ही जाणून घ्या असं सांगितलं आहे. मला वेळ होता भरपूर म्हणून नाही सांगितलं, पण तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून त्याकडे एकच बुद्ध्वा, हे जाणून घेतल्यानंतर मनुष्य बुद्धिमान स्यात्. किती प्रकार आहे परत एकच गोष्ट, तर त्याचा सगळा संदर्भ आहे. तिथं शांती म्हणतात त्याचा संदर्भ मोक्ष आहे. मनुष्य सुटला, बंधनातून सुटला, तुरुंगातून सुटला, काय आनंद होता तुला, त्याची मृत्यूदंडाची शिक्षा त्याला माफ झाली किंवा मुक्त झाला. उंदीर पिंजऱ्यात सापडला, बाहेर पडला, त्याला खूप आनंद होत आहे. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, हे जाणून मनुष्य बुद्धिमान होतो. याचं जर त्याला व्यतिरिक्त म्हणतात, अन्वय व्यतिरिक्त, गोष्ट दोन तऱ्हेने जाणायची असते, या तऱ्हेने त्या तऱ्हेने. एकच गोष्ट आहे, जी बाजू बघायची ती बाजू बघायची, अन्वय व्यतिरिक्त म्हणतात. म्हणजे हे जाणून मनुष्य बुद्धिमान होतो. त्याच्या व्यतिरिक्त काय, हे नाही झालं तर तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही निर्बुद्ध आहात. बुद्धिमान म्हणजे बुद्धीचा परिपूर्ण ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये भरपूर बुद्धी आहे आणि तो बुद्धीचा वापर पण करतोय. एरवी तो निर्बुद्ध आहे, म्हणजे बुद्धी त्याच्या तळाला गेलेली आहे, नसल्या जात आहे. दुसरं सांगितलं आहे कृतकृत्य, त्याला साधना म्हणतात. त्यांनी साधना करून त्याला कृत्य झालाय, कृत्य कृत, जे काही करायचं त्यांनी करून टाकलंय. आता जरा काही करायचं बाकी नाही आहे, असं होऊ शकतं काय, करायचं काहीच बाकी नाही आहे असं होऊ शकतं काय, असं होऊ शकतं. तर सर्व भजते माम सर्वभावेन भारत,
असा मनुष्य सर्वविद होतो, सर्व म्हणजे सर्वज्ञ होतो. शक्य आहे का? होतो ना. सर्वविद म्हणजे जे ज्ञानाचं केंद्र आहे, मर्म आहे, त्याला कळतं. जे खरं ज्ञान काय आहे त्याला कळतं. मग तो काय करतो? भजते माम सर्व भावेन माम भजते, मग माझं भजन करतो. त्याला कळतं की कर्तव्य म्हणजे काय हेच आहे. जोपर्यंत तुम्ही आहात, या देहामध्ये आहात, श्वास घेत आहात, तोपर्यंत तुमचं कर्तव्य काय आहे? माम भजती भज भजस्व माम. 9वा अध्याय. माम भजस्व हे तुमचं कर्तव्य आहे. मग बाकीच्या गोष्टी काय आहे? त्या सगळ्या देवाचं भजन आहे. त्या उडता बसता घास घेता झोपता वगैरे जे काय करतात ते देवाचं भजन आहे. या भावनेने करा. त्याला भक्तियोग म्हणा की कर्मयोग म्हणा, काही म्हणा. तुमची प्रत्येक कृती ही एकतर भजस्वमा म्हणजे देवाला धरून करा किंवा देवाकडे नेणार करा. दोन्ही भावी एकच आहे. आता हे इथला जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण बघत आहोत. हा अध्याय 19वा आहे. इथे त्याची मुक्ती होऊ शकेल कशी अवस्था झाल्यास ते आपण इथे बघत आहोत. वेगवेगळ्या अँगल्सने, वेगवेगळ्या कोणाला. यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. प्रयत्नाची तीव्रता आवश्यकता, तीव्र वैराग्य म्हटलं आहे. याशिवाय काही गोष्टी होत नाही. आपण ज्या गोष्टी साध्य करून घेतो त्यामागे प्रयत्न असतात, कठोर प्रयत्न असतात. त्याला आपण तपस्या म्हणतो. तपस्याच्या मागे तोच भाव आहे. आपण झोकून देतो, कंबरपासून प्रयत्न करतो, जीवाचं रान करतो वगैरे वगैरे. साहित्यामध्ये वापरतात रक्ताचं पाणी ते करतो. म्हणजे आपण काही करायचं बाकी ठेवत नाही. तेव्हा कुठे आपल्याला ती गोष्ट साध्य होते. आता इतकं सांगितल्यानंतर मग ही जर गोष्ट सर्वोत्तम असेल समजा कळलं, समहात्मा सुदुर्लभ गीता म्हणते, हे कळणं अवघड आहे. कशावरून? कारण माणसाची प्रवृत्ती असते की जी गोष्ट उत्तम असेल त्याला ती हवी असते. कोणती? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. त्यातला टॉप गोष्ट निवडतो. आता त्याला ते मिळेल नाही मिळेल असं नाही, पण त्याला ती हवी असते. नेहमीच त्याला काही त्याप्रमाणे होत नाही आहे, परंतु त्याला ती हवी असते. जो माणूस बसने प्रवास करतो त्याला विमानाने प्रवास करायची इच्छा असते. एकदा तरी विमानाचा प्रवास घडावा. घडेल की नाही त्या जीवनामध्ये हा भाग वेगळा झाला, पण त्याची इच्छा मात्र असते. याचा अर्थ काय आहे की आपण काहीतरी स्टँडर्ड्स फिक्स केले असतात आणि हळूहळू त्याकडे वाटचाल करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. काही लोकांना त्या आवाक्यात येतं, काही लोकांच्या आवाक्यात येत नाही. आवाकाला येतं पण त्याची इच्छा असते. तर तुमचं काय असावं हे सांगितलं. कसं ते पण सांगितलं. ही सर्वोत्तम गोष्ट आपल्याला हवी असते. ही माणसाची प्रवृत्ती आहे आणि ती असायला हवी. हा विषय सोडून म्हणलाय, पण माणसाने नेहमी लहानपणापासून किंवा तरुण पिढीला, कारण ते मोठ्या पिढीचं कर्तव्य असतं, आईवडिलांचं कर्तव्य असतं, नाही तर त्यांना कळणार काय? आई वडील, शाळा, समाज जे सांगतील तेच त्याला मिळेल ना. आणि तो काही वाचन वगैरे करेल, अध्ययन करेल, स्वाध्याय करेल. नेहमी हाच प्रयत्न असायला हवा की सर्वोत्तम गोष्टीकडे माणसाने त्यासाठी प्रयत्न करायला. म्हणजे इंद्रियांचे विषय, बघण्याचा विषय, ऐकण्याचा विषय, चाखण्याचा विषय, स्पर्शाचा विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध,
हे सगळे हाय क्वालिटी सांगा, हायस्ट क्वालिटी सांगा, त्याची त्याला जाणीव करून द्यावा. त्याचं काय झालं आहे, लो क्वालिटीचे त्याला जाणार नाही माहिती लय वाटत नाही. प्रत्येक गोष्ट त्याला जर हायस्ट क्वालिटी त्याला दाखवून दिली, मग काय झालंय, ही गोष्ट कमी दर्जाची आहे तर तो स्वीकारणार नाही, त्याचं मन स्वीकारणार नाही. तर कसं शक्य आहे, पैशाच्या नाही, पैशाच्या संबंधामध्ये काही नाही आहे, पैशाची त्याचं काही देणं नाही आहे, ही तुमची मनोवृत्ती आहे. आता समजा बघा ना, त्यांच्याकडे कुठे पैसे होते, काहीच नव्हते त्यांच्याकडे, बरेचसे सगळे तर निर्धनच होते. पण त्यांनी जे निवडलं बेस्ट तिथे तुमचे संस्कार कार्य करतात. तसेच मुलांना, युवकांना शाळेमध्ये म्हणा, घरी म्हणा, कुठेही त्यांना ते सांगितलं पाहिजे की बेस्ट म्युझिक आहे का, बेस्ट गोष्टी करू, सगळ्या गोष्टीची, म्हणजे तुम्हाला कमी दर्जाच्या गोष्टीमध्ये तिकडे मन जाणार नाही. ही गोष्ट वाईट आहे, माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे सुद्धा अपराध आहे समजा. अपराध लोक का करतात, कारण ती पण करण्यासाठी गोष्ट आहे त्यांना वाटते, पण त्याचं मन सुसंस्कारित आहे, ट्युटेड माइंड आहे, उच्च दर्जाचा मन आहे. तो काय करणार, अरे माझं आता भले भले लोक अपराध करतात, मोठ्या मोठ्या अपराध करतात, जे आपण नेहमी मीडियामध्ये बघतो, ऐकतो. असं का होतात, काय त्यांना माहीत नाही, फारच काळजी गोष्ट आहे, अत्यंत हीन गोष्ट आहे. हे आपल्यासाठी नाहीच आहे, जगामध्ये उपलब्ध आहे, पण माझ्यासाठी नाही आहे, ते आपल्यासाठी नाही आहे. का, कारण त्याचं मन फार उंच गोष्टी तर सवय लागलेली आहे. त्यामुळे तो तिकडे त्याचं एक आकर्षण निर्माण आहे. कारण आकर्षण निर्माण माणसं लक्ष देत, हे आपली घडण आहे, शरीराची घडण आहे, मनाची घडण आहे, काय त्याचं एक वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे की त्या कशाविषयी आकर्षण निर्माण होऊ शकतं. योगसूत्रामध्ये फार छान आहे, जी गोष्ट आकर्षण काही किती आकर्षण होतं ते 4 सांगितले, शुची धनावर सांगितले, पतंजली योगसूत्रामध्ये आहे. त्याला म्हणतात अविद्या म्हणतात, त्याला अविद्या म्हणतात. जिथे काहीच नाही आहे तिथे पण माणसाचं मन नव्हतं, म्हणजे किती निकृष्ट गोष्ट असो. असं कसं म्हणजे त्या म्हणत त्या बसवर गेलेलं आहे, त्याचं माणूस करू शकणार नाही. समजा एकदा सोपी करून सांगायला समजा एकाला वाटलं की त्यांनी सुपारी घेतली, कोणाचा फोन केला, काही कारण नाही, याचा त्याला काही संबंध नाही, पण त्याने सुपारी घेतलेला काहीतरी पैसे मिळेल त्याच्या मोबदल्यामध्ये. पण हा माणूस का करतो, ते पैसे घेऊन तो का कोणाचा फोन करतो, कारण त्याला त्याचं मन तिथपर्यंत येऊ शकतं, ते अपराध करण्यापर्यंत त्याचं मन खाली येऊ शकतं. ती सुपारी दुसऱ्याला देतो नाही, मला नाही देतो नाही, माझं काम नाही आहे, कारण त्याचं मन येऊ शकत नाही, संस्कार नाही. अशा प्रकारचे संस्कार आहे की ते तिथे येत नाही. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. याने काय, ही सुरक्षा आहे, स्वरक्षा आहे, ही आपली रक्षा आहे. स्वामीजी फार छान म्हटलंय, स्वामी विवेकानंदांनी, हे तुमचे देवदूत आहे, तुमचे बॉडीगार्ड्स आहेत. ते 1, 2, 3 नाही, स्वामी म्हटलंय लाखो देवदूतांप्रमाणे तुमचं रक्षण करतील, असं म्हटलंय. हजारो लाखो देवदूतांप्रमाणे तुमचं रक्षण करतील. तुमची कृती, चांगली कृती, तुमचं चांगलं बोलणं, चांगलं वागणं, हे तुमचं लाखो हजारो देवदूतांसारखं रक्षण करतील. संरक्षण कवच येते. लढाईला जातात ना लोक, ते संरक्षण कवच, त्यांचं कवच असतं. इथे कवच येतं, नाकावर, कानावर, छातीवर, पोटावर, सगळीकडे कवच असतं. म्हणजे घाव लागला तरी मरणे लागू नये. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला गेले होते भेटायला प्रतापगडाच्या जवळच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी, तेव्हा त्यांना माहिती आहे दगाफटका नक्कीच होणार, म्हणजे आणि ते बुद्धिमत्ता आहे, प्रचंड बुद्धिमत्ता लागते त्याला. म्हणून आपण फक्त त्यांचं कदाचित बुद्धिमत्ता लक्षात घेत नाही, त्याच्याने प्रचंड बुद्धिमत्ता आहे. कृष्णाची बुद्धिमत्ता लक्षात घेत नाही, ते सगळं कार्य बुद्धिमत्तेचं कार्य, बुद्धी आहे. नो कॉपीज देअर,
लोकांना अशी बुद्धिमत्ता बघा, शिवाजी महाराज लोक म्हणतात ते बुद्धिमत्ता आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे ते. त्यांचं कर्तृत्व बघा, त्याच्या मागे त्यांची बुद्धिमत्ता पण बघा. त्यांनी आतमध्ये चिलक घातलं होतं, डोक्यावर जिरं ठोकलं, त्याच्यामध्ये हात घातलं, बाहेर काय दिसत नाही आहे. वाघ न काय इतिहास काय जे म्हणते म्हणा, पण सध्या जो आपल्याला इतिहास उपलब्ध आहे, ज्ञान इतिहास उपलब्ध आहे, त्याच्या हातात वाघ न दिसतात आहे पण दिसत नाही आहे. काही शस्त्रस्त्र नाही, पण त्यांनी तर उलटवलं सगळं. अगदी शुअर डेथ होता ते त्यांनी उलटवलं सगळं. तो मारणारा त्यालाच मारला. ही बुद्धिमत्ता आहे, प्रचंड बुद्धिमत्ता लागतात, तेव्हा माणूस यशस्वी होतो. इथे आपण बघतो की हे जे सगळं असेल, तर प्रत्येक गोष्ट हायेस्ट डिग्रीचे असेल, हवे असेल, तर माणूस ज्यावेळी जे पाहिजे ते योगच करेल. शिवाजी महाराजांकडे गेला, मारायलाच पाहिजे, हा येईल त्याला फटका करणार, मग त्या तयारीने गेले ते. असं नाही की तो आपल्याला भेटायला येतोय, भेटायला येतोय, तो कोण भेटायला येतोय, विश्वासघातकी आहे ते. विश्वासघातक्यावर विश्वास ठेवायचा नसतो. एकदा नाही, दोनदा नाही, कितीदा विश्वास ठेवा तुम्ही. कौरवांनी इतकेदा विश्वासघात केला तरी यांचा विश्वास ठेवतातच आहे. याला काय म्हणणार? याला म्हणता येईल बुद्धिमत्तेचा अभाव. आपले हिंदू राजे आहे ना, त्यांनी मोहम्मद घोरीला एकदा सोडून दिलं, दोनदा सोडून दिलं, 17दा म्हणतात काय असेल ते असेल. एकदा सोडायला नाही पाहिजे. कृष्णाने एकदाही सोडलं नाही कोणाला. बघा किती बुद्धिमत्ता आहे. त्यांनी गोकुळामध्ये वृंदावन राक्षस मागे सोडून द्या, पुतलेला मागे सोडून द्या, तो बाजूला ठेवून द्या, ते लहान होतं. पण तिथे सुद्धा बघा पहिल्या अटेम्प्टमध्ये ती बुद्धिमत्ता आहे. कंसाला पहिल्या अटेम्प्टमध्ये बघा काही हाती शस्त्रास्त्र काही नाही आहे. तो सिंहासनावर बसला कृष्ण, 14-15 वर्षाचे काय असेल ते, कमी वय आहे, योग पण नाही आहे, पण त्याने पहिल्या आठवड्यात कंसाला ओळखलं. रुक्मी त्याचा मेहुणा शाळा त्याला मानवलं, रुक्मीकडे पण वाचला, नंतर मारले. जरासंध पहिल्या आठवड्यात 17दा त्या स्वाऱ्या गेल्यानंतर मग हा जरासंध मला राष्ट्रयुद्ध होणार नाही. मग गेले जरासंधाकडे. जरासंधाच्या राष्ट्रयुद्ध होतं, तो फार पॉवरफुल होता. सगळे राजे पुढं त्याच्या मागे होते. जरासंध तर वेळा पाहिजे आणि युद्ध केलं तर तो मरेल काही सांगता येत नाही. मग 1000 लोक मरतील, त्यांचा काही अपराध नाही आहे. म्हणून अर्जुन, भीम आणि हे 3 जण गेले बघा. काय त्याला म्हणतात बुद्धी, पुन्हा सांगतात. आणि त्याने आमच्या तिघांपैकी कोणाशी लढ, मला वाटते गोष्ट सांगितली. म्हणजे कृष्णाशी जरी लढला असता जरासंध, तो पॉवरफुल होता, बलवान होता, मल्लयुद्धामध्ये प्रवीण होता, तरी कृष्णाची तयारी होती त्याच्याशी लढण्याची. म्हणजे कृष्णाला आपण ते बासरी वाजवणारा आणि असतो काहीतरी गोकुळातला वृंदावनातला, तो महायोद्धा होता, महाबलवान होता. जे कृष्णाचं रूप दाखवत तसं कृष्ण नाही आहे. नाटकातला कृष्णवंत हिरो तेच होता, काहीतरी असं दाखवत तसं नाही आहे. महायोद्धा किती युद्ध केले कृष्णाने. महाभारतामध्ये सुद्धा युद्धामध्ये सगळे पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिली संधी घ्या. ही बुद्धिमत्ता आहे. ही बुद्धिमत्ता आपल्याला सांगते जेव्हा आपण करत नाही त्याचा अर्थ आहे आपल्यामुळे बुद्धिमत्ता कमी आहे. सबुद्धिमान सुबुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. मग आपण असेल तर आपण कमी कुठे पडतो. मग काही गोष्टी समजतात आपल्याला, आपण म्हणून या बुद्धिमत्तेमध्ये कमी पडतो. थोडं समजायला सोपी पडेल. थोडंसं आणखी पुढे तर विवेक बुद्धीमध्ये कमी पडतो आपण. आपलं बुद्धी सामर्थ्य नाही, आपल्याकडे बौद्धिक सामर्थ्य नाही आहे. तर्कशक्तीमध्ये कमी पडतो. जी तर्कशक्ती वापरतो ती उणी असते, चुकीची असते. त्याला तामसी बुद्धी म्हटलंय गीतेमध्ये. सर्व अर्था विपरीता सा बुद्धी तामसी. सगळ्याच गोष्टी उलट्या दिसतात, विपरीत दिसतात. जे चांगलं आहे ते वाईट दिसतं, जे उचित आहे ते अनुचित दिसतं. ही विपरीत बुद्धी आहे आणि इतकी कॉमन आहे.
आणि जे समाजाचं जे आहे व्यक्तीचं जे नुकसान होतं ना, ते वैश्विक स्तरावर जे नुकसान होतं त्याचं कारण हे आहे. सगळ्या गोष्टी विपरीत जे नाशक काय संहार काय ते माणसं करतात. आणि नाशक आहे ते नाशच करणार, संहार काय संहारच करणार. माणसं घडवतात आणि बिघडवतात पण का? कारण बुद्धिमत्तेचा अभाव. म्हणजे बुद्धिमान बुद्धिमान म्हणजे बुद्धिमान आपण म्हणजे साध्या हाताने घेऊ नका. आता वचनामृतामध्ये आता रामकृष्ण बोलतात आहे, संवाद आहे, भक्त लोक काय ऐकतात आहे, ते बुद्धिमत्त आहे. म्हणजे ते नीट केला वाचन केला तर बरोबर ती महान बुद्धिमत्ता आहे. आणि त्यात बुद्धिमत्तेचं काय ते तर भक्त होते, महान भक्त होते, भावनाशील. स्वामीने म्हटलं नाही नाही महान बुद्धी, मला माझी बुद्धी दिसते पण मी भावनाशील आहे. श्रीरामकृष्णाची बुद्धी दिसत नाही पण ते बुद्धिमान आहे. नुसतं वचनामध्ये वाचत तुम्हाला कळलं की बुद्धिमत्ता म्हणजे काय असते. मला वाटतं बुद्धिमत्ता तिथे कुठे येते फक्त भावनाशील आहे, फक्त पुढे बुद्धिमान असतो असं नाही आहे. की बघा प्रश्न विचारला ते बरोबर टाळायचा प्रयत्न करतात, बरोबर बोलला तर पुन्हा प्रश्नाकडे येतात, सोडत नाही ते बरोबर मूलपदावर येतात. कारण काय ऐकणाऱ्याला ऐकायचं नसतं पण सांगायचं असतं. बरोबर तिथे सांगतात ते. तुम्ही पूर्ण वचनावर बघा, ते तुम्हाला मध्ये मध्ये तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. ती बुद्धिमत्ता आहे. पण एवढी बुद्धिमत्ता माणसामध्ये असताना त्या दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तो दुसरा सांगण्याचा प्रयत्न करतो, जसं मी करतोय. मला काही माहिती आहे असो की नसो, हा भाग वेगळा, पण माझी अशी कल्पना झाली की मला काहीतरी सांगण्यासारखं माझ्याकडे आहे आणि काही थोड्या लोकांना वाटते ऐकण्यासारख्यांच्याकडून काहीतरी आहे. ती याला म्हणतात बुद्धिमत्ता. इथे ते हे म्हणतात श्रीरामकृष्ण पूर्वी इतकं येत असा, आजकाल अगदी फिरकत नाही इकडे. काय झालं? कारण काय? तुम्ही पूर्वी खूप यायचे, कशाला यायचे? भेटायला यायचे, ऐकायला यायचे. आजकाल तुम्ही इतके येत नाही. कारण काय आहे? तर ते विजय म्हणतात, विजय कृष्ण पुढे साधक होते, त्यांनी संप्रदाय स्थापन केला होता. म्हणतात यायची तर खूप इच्छा असते, इथे लावा बघा संदर्भाला लागलं. आपल्याला आध्यात्मिक तर खूप व्हायची असते, मुक्त व्हायची तर खूप इच्छा असते, त्या अर्थाने इथे यायची तर खूप इच्छा असते. पण काय करावं? मी मोकळा नाही. काय करावं? ही उपाय नाही या अर्थाने. मी मोकळा नाही म्हणजे माझ्याकडे वेळ नाही या अर्थाने. वेळ असेल तर करायचं, वेळ नाही तर काय करणार? मग आता ब्राह्मसमाजात काम स्वीकारलं आहे. आता ब्राह्मसमाज काय करणार स्वीकारलं? ते हॉल घालण्याचं काम आहे ते नाही आहे. सत्रांच्या लावण्याचं काम आहे नाही. माईक ठीक करायचं काम आहे नाही, ते काम नाही आहे. तर ते काय काम आहे? लेक्चर देण्याचं काम आहे. इथे लेक्चर देण्याचं काम आहे. तर त्या संदर्भामध्ये ते म्हणतात तुमचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. जीवाचं स्वातंत्र्य हिरावून घेतात. हे सगळं वाचत नाही. मग दुसऱ्याचं दास्य ते लगेच स्वाधीनतेला हरतात. स्वाधीनतेला हरतात समजण्यासारखी शब्द योजना आहे. स्वतःच्या मर्जीवर हुकूम काम करू शकत नाही. म्हणजे हे कसं आहे? हे तुम्ही काम करतात, तुमची मातृ कोणती करून घेत आहे. तुम्ही देवाचं काम करत नाही, स्वतःचं काम करतात. हा विषय आपण बघू कसं जसं आहे तसं पडण्याचा प्रयत्न करतोय. पण फार सुंदर विषय, गंभीर विषय आहे. कारण कर्म तर सगळ्यांनाच करावं लागेल. श्वास घेणं कर्म आहे. नक्की काय गीता सतत सांगते, न कश्चित क्षणमपि जातु कर्मणी अतिष्ठत अकर्मण्य. म्हणजे एक क्षणभर सुद्धा कोणी कर्म न करता राहू शकत नाही. हे नक्की तुम्ही म्हणजे सोपी आहे. श्वास घेणं कर्म आहे, घेतो सोडतो कर्म आहे. श्वास नाही घेता पण राहू शकत नाही. समजायचा विषय म्हणतो मी. म्हणजे कर्म होतं पण ते तुमचं कर्म आहे की देवाचं कर्म आहे? आणखी सोप्या भाषेत तुमचं कर्म करू नका, ते बंधनाचं कारण म्हणतं. देवाचं कर्म करा, ते मुक्त करतं.
या भावनेने करा की जे काही करतोय, यत् करोषि यदश्नासि यज्जोषि तदासि यत् तपस्यसि कौन्तेय, जे काही लौकिक आणि आध्यात्मिक तथाकथित मंडळी असं लौकिक आणि अलौकिक काम नसतं. स्वामी म्हणतात फिफ्टिशियस डिफरन्सेस आहेत. हे काल्पनिक अंतर आहे, भेद आहे, असं काही नाही आहे. प्रत्येक कर्मच हे आध्यात्मिक असतं. आपण त्याला लौकिक करतो, लौकिकाची पुढे चढवतो. कोणतंही कर्म म्हणजे फिलॉसॉफिकली तात्विक दृष्टीने सैद्धांतिक दृष्टीने कोणतंही कर्म हे लौकिक नसतं. कोणतंच कर्म लौकिक नसतं. म्हणजे असं एक सुद्धा छोटं सुद्धा म्हणजे बरं वाईट या अर्थाने. म्हणूनच गीतेमध्ये किती येतं ते अतिशय सुदुराचार वगैरे अपिचेतसी पापेभ्य वगैरे तोही मुक्त होऊन जातो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे कोणतेही कर्म वाईट बरं वाईट ज्याला आपण अनुचित अनुचित म्हणतो, न्याय्यम वा विपरीतम वा गीतेत म्हटलंय, म्हणजे न्याय्य आणि अन्याय्य म्हणजे विपरीत फळ देणारं तसं काही नसतं. म्हणजे सैद्धांतिक दृष्टीने, तात्विक दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीतून तसं प्रत्येक कर्मच हे तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातं. सा विद्या या मुक्तये, विद्या तीच तुम्हाला जी मुक्त करते. आणि प्रत्येक विद्या ही तुम्हाला आध्यात्मिक याच्याकडे घेऊन जाते. कारण माणसाची काय दुर्बलता असते, तरी किती आवाजला किती परफेक्ट आहे, ते परफेक्ट काय नसतं. गुणदोष असतातच माणसामध्ये. प्रभू मोरे अवगुण चित्तन धरो, तेव्हा माझे अवगुण मनावर घेऊ नका. समदर्शी हे नाम तिहार चाहे तू समदर्शी आहे ना. माझ्यात मी कबूल करतो की भरपूर अवगुण आहे, पण तू समदर्शी आहेस. अवगुण काय तुझ्या दृष्टीने दोन्ही आहेत, एकच आहे. मग तुला माझा उद्धार करायला तुला काय जातं? चाहे तो पार करो, मला घेऊन जा, माझा उद्धार कर, मला मुक्त कर. म्हणून इथे म्हणतो विजय मला वेळ नाही आहे, मोकळा नसतो. ते म्हणतात ते बघा तुम्ही स्वाधीन नाही आहे, स्वाधीन त्याला हाता जाते. तुम्ही देवाचं काम करता, स्वाधीनतेने करता, कारण तुमचं काम नाही आहे ना. तुमचं काम तुम्ही काय करणार? तुमचं कोणतरी मांडून पकडली आहे. जसं बैल काम करतो, त्याच्या नाकात व्यसन आहे, गळ्यावर मानेवर जू आहे, इकडे चाबूक आहे, तिकडे वैरागी आहे, टोचणी आहे, म्हणून तो बैल लावतो. ते काय काम आहे काय? ती गुलामी आहे ती. पण देवाचं काम तसं नसतं, ती गुलामी नाही आहे. पण जेव्हा गुलामीचा बोध होईल, काहीतरी करतोय ते म्हणजे ते देवाचं काम नाही, तुमचं काम आहे. म्हणजे त्याने जीवभाव वाढेल, ब्रह्मभाव वाढणार नाही. हे थोडंसं वेगळ्या प्रकारे सहज समजेल अशा प्रकारे. आता हे दोन उदाहरणं दिली आहेत, दोन इथे दिले आहेत. जयपूरचे गोविंदजी आणि नंतर ते 1200 संन्यासाचे आणि 1300 संन्यासांची गोष्ट. वाचायला बराच वेळ लागेल, 4-5 मिनिटं लागतील. पण या दोन्ही गोष्टी अर्थ काय आहे? तुम्ही ज्यांनी वचनामत वाचले त्यांना ह्या गोष्टी दोन्ही गोष्टी घटना आठवतील. याचा अर्थ काय? देवाचं काम आणि मनुष्याचं काम, ह्या दोन गोष्टी आहेत. सृष्टीमध्ये बॅलन्स पाहिजे. थोडासा विस्ताराचा विषय आपण इतक्या खोल जाणार नाही, पण जे काही आपल्याकडे गीतेची माहिती आहे, गीतेचं तत्व आहे, वचन तत्व आहे, त्याच्यावर काय करतं की आपण म्हणतो काही सगळी सृष्टीची वाटचाल नसते. आपल्या कल्पनेप्रमाणे नसतं ते. काही आपल्याकडे आपल्या हातात आहे, काही आपल्या हातात नाही आहे. पण आपल्या हातात आहे जे वाटतं ते जेव्हा वाटायला लागलं की आपल्या हातात ते पण नाही आहे, तेव्हा त्याला ज्ञान. वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. असा महात्मा सुदुर्लभ असतो की काहीच लौकिक नाही आहे, काहीच माझं नाही आहे. सर्वमिती, सगळ्याच्या सगळंच, म्हणजे निरपवादपणे सगळंच्या सगळंच काय आहे? देवाचंच आहे. हे जेव्हा होतं तेव्हा मग ते
काय होतं? ब्रह्मकर्म समाधीना, ते ब्रह्मकर्म होतं. समाधीवान पुरुषाचं कर्म ब्रह्मकर्म असतं. सगळंच त्याचा कोणताच भाग असा नसतो की ते ब्रह्मकर्म नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. 24 श्लोक आहे. 4थ्या अध्यायाचा आपण मी म्हणतो. त्याचं कारण काय? हे आपल्या मनात म्हणजे असं होईल की ज्यावेळी प्रत्येक गोष्ट ब्रह्मकर्म व्हायला पाहिजे. मग असं होत का नाही आहे? हे सगळे पुस्तक आहे, ग्रंथ आहे. स्वामी म्हणतात की माणूस एकदा नाही 20दा मुक्त होऊ शकतो जीवनामध्ये. मग आपल्याला एकदा मुक्त का होता येत नाही? एकदाच 20 जरा द्यावं आपल्याकडे एकदाच तर मुक्त होऊ शकतो. मुक्त म्हणजे अज्ञानाचा निराश, नेहमीसाठी आत्यंतिक सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती, अज्ञान संपलं, अनासक्ती, मनुष्य पूर्णपणे निसन्न झाला वगैरे वगैरे. हे सगळे चिन्ह आहेत, पॅरामीटर्स. मग असं होऊन इतकी जर उत्तम गोष्ट असेल, ती कळत असेल आपल्याला, उपलब्ध असेल, ठीक आहे. कृपासिद्धने साधन सिद्ध असेल. कृपासिद्ध सुद्धा ती कृपा म्हणजे साधन सिद्धी आहे, पण त्याची साधन वेगळ्या प्रकारची. त्या साधनेमध्ये अहंकार बस नाही आहे, म्हणून आपल्याला ती कृपा वाटते. शेवटी काय साधनामध्ये एकच आहे. कोणी ते लिहिलं आहे की हे महाराज, आम्ही असे बद्धकाबरे आहोत, ईश्वराला काबरे पाहू शकत नाही. त्याने एकच उत्तर, श्रीराम म्हणतात, जीवाचा अहंकार, मी पण, हीच माया. मी इथलंच वाचतो, एक शब्द इथलंच वाचतोय मी. या अहंकाराने सर्व काही झाकून टाकले आहे. आम्ही मेला की कटकट चुकली. देवाच्या दयेनं मी अकर्ता आणि प्रत्येक गोष्ट स्पष्ट करता यावं अशी जाणीव होईल तर ती व्यक्ती जीवनमुक्त झाली म्हणायची. मग त्याला कशाची भय नाही. अहंकार मूढात्मा करता नाही. गीता म्हणते की आपल्याला मी करताय असं म्हणता येत नाही, मी बोलतोय असं म्हणता येत नाही, मी ऐकतोय असं म्हणता येत नाही. कारण तिथे ऐकणं आणि बोलणं या क्रिया आहे, पण त्याचे मी जोडून का. म्हणून ते म्हणताय तत्पुरुष मदरपणा, मी जोडला जातो. विमूढ आत्मा, आपल्या मोहामुळे, आपल्या मूढतेमुळे मी जोडला जातो. त्याला आपण काही करू शकत नाही. उपाय काय? मला समर्पण करा. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय. जे करशील तू करशील ना, तू खाशील ना, तू त्यागशील ना, तू तपस्या करशील ना, सगळे अहम आहेच की. मग तो अहम तर काढायचं कसा? तत्पुरुष मदर्पणा, होईल कर्म, तू मी केलं हे होईल आहे, पण ते मला अर्पण करू नये, ते मी निघून जाते. आता सुंदर साधना आहे. म्हणजे तुम्हाला सतत सावध राहावं लागेल. असं करता करता कधीतरी तुम्हाला 10-20% तुम्हाला काहीतरी कळले, हा पुढे फळ करू शकेल. समहात्मा सुदुर्लभा, हजारो लोकांमधनं कश्चित येतं ते सिद्ध आहे. गीता म्हणते कोणीतरी प्रयत्न करतो. सगळे प्रयत्न करत का नाही? जर मनुष्याची वृत्ती असली, सगळ्यात उत्तम गोष्ट मला पाहिजे आहे, सगळ्यात वाटतं मला उत्तम चॉकलेट खायला मिळालं. पुष्कळचे ब्रँड असतात, त्यातले उत्तम पण ब्रँड असतात. मला उत्तम पाहिजे, उत्तम सगळे वस्त्राचे ब्रँड, याचे ब्रँड, बेस्ट बेस्ट. हे बेस्ट आहे ना, हे का नाही तुम्हाला घेत? हे का घेत नाही? कुठे अडचण काय आहे? ते म्हणता इथे इथे एक कारण दिलं आहे, माया अहम. स्वयं साक्षात भगवान श्रीरामचंद्र केवळ 2 हातांच्या अंतरावर होते, पण मध्ये सीता रुक्मिणी मायेचा व्यवधान असल्यामुळे अडथळा. लक्ष्मण रूपी जीव त्या ईश्वराला पाहू शकला नाही. हेच पाहा, आम्ही हा रुमाल तोंडापुढे धरून त्याच्या आड तोंड घालतो. आता तुम्ही मला पाहू शकत नाही, तरी मी हा इतका जवळ आहे तुमच्या. त्याचप्रमाणे भगवान सगळ्यापेक्षा जवळ असून सुद्धा मायेच्या आवरणामुळे त्याला आपण पाहू शकत नाही. जीव तर वास्तविक पाहता साक्षात सच्चिदानंद स्वरूप, तो प्रत्यक्ष ब्रह्म आहे.
काहीच फरक नाही. प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट 100% या अर्थाने तो ब्रह्म आहे, साक्षात सच्चिदानंद स्वरूप नाही. पण या मायेमुळे, या अहंकारामुळे, ही माया आणि अहंकारमुळे ते सांगतात त्याला नाना उपाधी जरूर गेला, त्याला ॲडजस्ट म्हणतात. बरोबर आपण काही थोपवलं आहे. त्यामुळे ते स्वतःचे मूळ स्वरूप विसरून गेले. विस्मृती आहे, आत्मविस्मृती आहे. स्पष्ट आहे सगळ्या गोष्टी. असं होत का नाही ते म्हणून माया आहे. माया म्हणजे इथे व्यक्तिगत जीवनामध्ये, आता वैश्विक परिप्रेक्षामध्ये ते कशी काम करतात ते सांगतात ते. म्हणजे त्याची गोष्ट दिली आहे जयपूरचे गोविंद हे, आणि दुसरं म्हणजे 1200 संन्यासी 1300 संन्यासी. हे तुम्ही वाचून घ्याल. याचा अर्थ असा आहे की बॅलन्स. म्हणून जगामध्ये सगळं इतका मूर्खपणा का जातो, इतके युद्ध का असतात, इतकं नुकसान का होतं, कोट्यावधी रुपये नुकसान, बिलियन्स जर बघितलं भयंकरच आहे. असं का? याला उत्तर काय आहे? याला उत्तरवर काय नाही आहे. याला उत्तर हेच आहे, तर सांख्यदर्शन म्हणतं हा सगळा मायेचा खेळ आहे, म्हणजे सत्वराच्या तमाचा खेळ आहे. हा बॅलन्स नेहमी ठेवला जातो. तो आपल्या बुद्धीच्या पलीकडे बाब आहे. समजायचं समजून घ्या, नसं समजायचं मग कोणी समजू शकणार, ब्रह्मदेव सुद्धा समजू शकणार नाही. शास्त्राने सांगितलं हे जर तुम्हाला समजून घ्यायची जर तुमची तयारी नसेल, तसा तुमचा जो कल नसेल, तर ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला काय करणार नाही. याचं कारण काय? ती अतिसूक्ष्म गोष्ट आहे, ती माणसाच्या डोक्यावर जाणारी गोष्ट आहे. पण तरी पण सांगायचा प्रयत्न केला जातो. शक्य आहे, माणसाला समजू शकतो. जसं मी व्यक्तिगत बाबीवर सांगितलं, इथे ते सांगतात, इथे दोन्ही दिले आहे. जयपूरचे गोविंद पुजारी प्रथम लग्न करत नसत, त्यावेळी ते खूप तेजस्वी होते. राजाने एकदा बोलावणं पडलं वगैरे. दुसरी गोष्ट आहे तीच, नित्यानंद गोस्वामींचे चिरंजीव वीरभद्र यांचे 1300 मुली शिष्य संन्यास होते अर्थाने. ते सारेच्या सारे जेव्हा सिद्ध व्हायला लागले तेव्हा वीरभद्रांना भीती वाटली. वीरभद्रांची गुरु, आता भीती कशाची बोलूया ना, मोर द बेटर. स्वामी म्हणतात ग्रेट मिळाल प्युअर अँड प्युअर. महान लोकांचं काही कमी होते आहे, महान लोकांचं काही वाढू द्या ना. हा साधा तर्क आपल्याला सांगतो, पण वाढू द्या म्हटल्याने वाढत नसते, ती वाढली की पण कमी होते. आता काय समजणार तुम्ही की नाही, त्याचा बॅलन्स असतो. पण जग कधीच ठीकठाक झालं नाही इतक्या 1000 वर्षांमध्ये. याचं उत्तर काय आहे? मनुष्याचा आजचा नाही आहे, त्याला हजारो लाखो वर्ष झाले मनुष्य पृथ्वीच्या पाठीवर आहे. मग तो अजूनही शहाणा का झाला नाही आहे? अजूनही एवढाच मूर्ख का आहे? स्वनाश का करून घेतो? स्वतःचं इतकं नुकसान का करतो? तर जगाच्या सोडून द्या, आपण स्वतःच बघितलं, आपणच आपण नुकसान का करून घेतो? म्हणतात आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो, किंवा आपला पाय कुऱ्हाडीवर मारतो. असं का? त्याला काय उत्तर आहे? हा बॅलन्स आहे. हा बॅलन्स नेहमीच ठेवला जातो. सत्वराच्या तमाचा बॅलन्स नेहमी, प्रकृती नेहमी काम करतो. तुमच्या कळत येतं न कळत का? तुम्हाला कळत नाही, असं करत असते. पण आमची भूमिका काय आहे? शरणागतवा ते जाणून घ्या. मामे वयी प्रपद्यन्ते, मला शरणी मम माया दुरत्यया. हे तुमचं कळणंही तुमच्या बुद्धीच्या पलीकडलं आहे, आणि त्याप्रमाणे वागणं तर विसरूनच जा. हे कळणं की मला काही कळत नाही, कळण्यासारखं काही नाही, हे सगळ्यात जास्ती कळणं, याला ज्ञान म्हणतात. कारण माणसाला, मी लौकिक बाबीविषयी म्हणत नाही, आध्यात्मिक बाबीविषयी म्हणतो. लौकिक बाबी तर आपल्याला ठीकच आहे, पण आता मला काही कळत नाही, मला काही कळत नाही, कळण्यासारखं काही नाही आहे, हे जेव्हा माणसाला कळतं संपूर्णपणे, तेव्हा तो काय म्हणतो? तेव्हा तो शरण जातो देवाला. मग म्हणतो अवगुणचित्तनाला त्याला कळतं की अरे आपल्या तर काहीच नाही आहे, पण हे कळायला तुम्हाला भरपूर काम करावं लागेल, आणि भरपूर मेहनत करायला लागेल हे कळण्यासाठी. मग तुमच्यासाठी फक्त होईल, तुमच्यासाठी तुम्हाला एक आपण काय मुभा म्हणू, कन्सेशन म्हणू, तुम्हाला लायब्ररीकडे बाहेर आवडतो, तुम्हाला एक
प्राधान्यक्रम दिला जाईल, प्रायोरिटी दिली जाईल. एवढंच फक्त, त्याची पलीकडे काही नाही. नंतर मामेव ये प्रपद्यन्ते ते येता माया तरंती मायामेता तरंती ते. ही माया दुर्लंघनीय आहे, होतच नाही आहे. एरवी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. मुका कधी काय बोलू शकतो काय? तो मुकाच आहे, मग बोलणार कसा? डंब आहे तो. पशु पक्षी बोलतात काय? त्याला भाषा असते काय? नसते. मग माणसाला जो मुका आहे त्याला भाषा बोलतो, तो काय बोलणार काय? तो पण तो बोलू शकतो. जो पांगळा आहे त्याला 5 पावलं चालता येत नाही, मग तो एवढा मोठा डोंगर कसा ओलांडून जायला आहे? पंगुं लंघयते गिरिं. तो कशामुळे? कृपा भगवंताची, माधवाची कृपा झाली, परमानंद माधव म्हणजे ब्रह्मकृपा झाली की ज्या गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी शक्य होतात. फक्त तुमच्या भक्ताच्या बाबतीमध्ये आहे. सर्वसामान्य नियम तसा नाही आहे. सर्वसामान्य नियम प्रकृतीचा असा आहे की बॅलन्स ठेवणं. त्याला आपण सरसकट उत्तम म्हणतो, त्याचंही प्रमाण ठरलेलं आहे. ज्याला सरसकट आपण वाईट म्हणतो त्याचंही प्रमाण ठरलेलं आहे. आणि ते नेहमी बघितलं जातं, बॅलन्स ठेवलं जातं. म्हणून हे संबंध आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. पण संबंध नाही असं नाही आहे. मग संबंधाच्या बाहेरच्या त्या गोष्टी का म्हणतो? कारण आपण संबंधाची तयारी नाही आहे आपल्याला. असं कसं असते? कसा कृपा सिद्ध आहे. आपण जिथे पाय मारू तिथे पाणी निघेल वगैरे वगैरे. बघा माणसाचा अहंकार आडवा आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे तो, त्याला तुम्ही काय करणार? परंतु तुम्ही हे तत्व जाणून घ्या. जे म्हटलंय हे तत्व जाणून घ्या. आणि तुम्हाला म्हणजे संपला आहे 1 मिनिट की एका बड्या जमीनदाराविरुद्ध एका मामूली कास्तकाराने शेतकरी कोर्टात फिर्याद धरली. हे समजण्यासाठी उदाहरण छान आहे म्हणून इथून आपण संपवा. तेव्हाच लोकांनी काढलं की त्या कास्तकाराला कुणा मोठ्या माणसाचा पाठिंबा आहे. बहुतेक दुसरा कोणी एखादा बडा जमीनदार त्याला पुढे करून मुकद्दमा चालवित आहे. एक मामूली माणूस एखाद्या मोठ्या माणसाला कसं काय करू शक्य आहे? शक्य नाही आहे. सामान्य माणसाला कळतं, सामान्य बुद्धी सांगते की त्याला शक्य नाही, फाटका माणूस आहे की कंगाला याला काय जमणार आहे एवढी गोष्ट. पण तो करतोय म्हणजे याच्या कोणतरी मागे आहे, त्याला पुढे ठेवून तो करतोय. कसे सांगतात? मनुष्य यक कश्चित जीव. एरवी हा मनुष्य आहे, यक कश्चित म्हणजे सामर्थ्यही नाही, त्यात कसलंही सामर्थ्य नाही आहे. थोडंसं आपण लौकिक जीवनामध्ये सुद्धा त्याला जे काय मिळतं ते मिळतं, त्याचं सामर्थ्य नाही आहे. आपल्याला आधुनिक युगाने शिकवलं आहे की मला जे मिळत आहे माझ्या लायकीपेक्षा मला खूप कमी मिळत आहे. हे आपल्याला आधुनिक जग शिकवत आहे. कोणी माणूस म्हणत नाही की माझ्या लायकीपेक्षा मला खूप जास्त मला देवाने खूप कृपा केली आहे. माझी एवढी लायकी नाही आहे, माझी योग्यता क्षमता नाही आहे, तरी देवाची कृपा काय बघा की मला खूप देवाने कृपा केली, खूप मिळालं आहे असा म्हणणारा महाभाग दिसत नाही. सगळे असेच महाभाग आहेत की आम्हाला देवाने आमच्यावर अन्याय केला, आम्हाला याच्यापेक्षा कितीतरी पटीने मिळायला पाहिजे होतं, आमची योग्यता खूप आहे. विषय वेगळा आहे, बरंच आपल्याला म्हणता येईल. पण असं आहे इथे म्हणतात मनुष्य जग कश्चित जीव आहे. त्याला लौकिक मिळणार नाही, लौकिक काहीच मिळणार नाही त्याला. ज्याला आपण प्रारब्ध वगैरे म्हणतो ते सुद्धा बेकार आहे. प्रारब्ध इथं काम करत नाहीये. प्रारब्धचा अर्थ आपलं कर्म पण आपल्यालाच मिळतं, त्याला प्रारब्ध म्हणतो. ते केव्हा मिळतं? जेव्हा मिळतं तेव्हा मिळतं, शरीर धारण केल्यानंतर मिळतं. ते इथे नाही आहे. जे काही मिळेल ते देवाच्या कृपेशिवाय काहीही मिळणार नाही. म्हणून म्हणतात मनुष्य या कश्चित जीव, त्याला कुठेच मिळू शकत नाही. आता आपलं स्वीकार करणं फार कठीण आहे माणसाला, कारण त्याचा अहंकार अडवायचा. म्हणून म्हणतात ईश्वराच्या साक्षात शक्तीचं पाठबळ न मिळाल्यास आचार्यासारखं कठीण काम करू शकणार नाही.
त्याचा संदर्भ काय आहे की तुम्हाला कोणतंच काम कठीण असो की सोपं असो, ईश्वराच्या साक्षात शक्तीचं पाठबळ तुमच्यापाशी हवं. ते नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. या विचाराने तुमचं जे कर्तापण आहे ते हळूहळू मागे सरतं. ते थोडंसं मागे सरतं. म्हणजे त्याला काय म्हणतो की ते मागे हटतं. हळूहळू ते थोडंसं दुर्बल होतं. की त्याचा जोर जो असतो कमी होतो. कारण अहंकारचा जोर खूप असतो. जो रावणामध्ये होता प्रचंड अहंकार, दुर्योधनामध्ये प्रचंड अहंकार. हे अहंकारचे फार मोठे लोक आहेत. कर्णाचा अहंकार फार जास्त होता. तर त्याचा अहंकार कमी कमी होतो. जितका अहंकार अहंकार म्हणजे कर्ताभाव जितका कमी कमी होईल, हिरण्यकशिपूचा खूप जास्ती होता, तितकं नाही अहंकार करायचा. म्हणजे अहंकार सगळ्याच स्तरावरचा घ्या, सगळ्या स्तरावरचे अहंकार. मग तो हिरण्यकशिपूचा असो, दुर्योधनाचा असो, रावणाचा असो किंवा कोणाचाही असो. किंवा ते काही लोक नम्र दिसतात, फारच नम्र हो. त्यांना म्हणलं की नम्रता किती असावी. विद्या विनय संपन्ने विद्येय आहे गीता म्हणते. आणि तसा असो काही असो, ते म्हणजे कर्ताभाव असतोच. हा कर्ताभाव जर निघाला, माझा उद्धार कोण करणार? देव करणार. मला जरी वाटलं ते देवाने केलं तर होईल, नाही तर काय होणार नाही. जसं लहान मुलं असतं ना, त्या लहान मुलाला वाटतं, म्हणजे त्याला फक्त माहीत असतं की आईने केलं तर होईल, तर काही होणार नाही. आईने आंघोळ घालून दिलं तर आंघोळ होईल, कपडे घालून दिलं का होईल, आईने जेवू घातलं तर जेवढे, दूध पाजलं तर नाही, नाही हो, त्याला म्हणतात श्रद्धा.